नमस्कार, श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातील दक्षिण दिशा याबद्दल खूप जणांना भीती आहे आणि तुमच्या घरामध्ये वास्तू बरोबर नाहीये। इकडे किचन असावं, तिकडे देवघर असावं, इकडे बाथरूम नसावं, इकडे दरवाजा नसावा, हे बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचे प्रश्न असतात। तर हे भले ठीक आहे नाही, पण विनाखर्ची घरच्या घरी हा सगळा वास्तू दोषाचा त्रास आहे। तुम्ही कसा दूर करू शकता हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। त्याचबरोबर इतरही माहिती मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, आता घरातील दक्षिण दिशा जी असते ना, तर ती पितरांची असते। आपण बघा दिवाळीमध्ये यम दीपदान करत असतो, तर ते कुठे करत असतो, तर दक्षिण दिशेला तो दिवा लावत असतो। त्या दिव्याची ज्योत जी आहे ना, तर ती दक्षिण दिशेला करत असतो, कारण ही यमाची दिशा आहे आणि ही नकारात्मक ऊर्जेसाठी जे आपण म्हणतो की ओळखली जाते। मग आता या दिशेला जर तुमचा दरवाजा आहे, मग घाबरून जायचं का? माझ्या आयुष्यामध्ये वाईट होणार का? मग दरवाजाला हे लावा, भिंतीला ते लावा, असं लावा, तसं लावा। मग आता इथेच बरेच जण म्हणतील की नाही, आम्हाला तर नकारात्मकता जाणवते, आमच्या घरामध्ये तर आजारपण आहे, आमच्या घरामध्ये तर भांडणं होतात, आमचे तर मुलं ऐकतच नाहीत, आमच्या घरामध्ये आर्थिक नुकसान होत आहे। का होत आहे? कारण तुम्ही या गोष्टी मनावर बिंबवल्या आहेत। तुम्ही यूट्यूबवर ऐकलं, तुम्ही गुगलवर वाचलं, दक्षिण दिशेला असेल दरवाजा तर असं होतं, तसं होतं। या सगळ्या गोष्टी 100% खऱ्या आहेत, पण त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये त्यांना आपणच खतपाणी घालून त्या अगदी व्यवस्थित फुलू द्यायच्या की नाही, का त्या जमिनीमध्येच असताना त्यांना पूर्ण नष्ट करायचं, हे तर आपल्या घरात आहे ना। मग काय, ज्या घरामध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहतात तुमच्यासोबत, आणि ही तर गोष्ट आपल्याला मान्य आहे ना। आणि मग वास्तुदेवता आपण जे काही बोलतो, आपल्या तोंडातून जे काही शब्द निघतात त्याला ती तथास्तु म्हणत असतात। मग तुम्ही काय, अरे माझं किचन हे चुकीच्या दिशेला आहे, त्याच्यामुळेच माझ्या घरात असं होत आहे, मग आमच्या घराचं वास्तूच चुकीचे आहे, याच्यामुळे आमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत, आमच्या घरातील आजारपण हे कधी संपतच नाही। बघा, साधं सोपं उदाहरण, एखाद्या काकूचा आजीचा जो गुडघा दुखत असतो, ट्रीटमेंट चालू असते, औषध गोळ्या सुद्धा चालू असतात, तेल लावायला सुद्धा सुरू असतं, पण सकाळी झोपेतून उठलं, आजीबाई काय म्हणतात, बापरे रात्रभर माझा गुडघा दुखत होता, सकाळी उठता सुद्धा येत नाही, माझा गुडघा इतका दुखतो, परत दुपारी जेवण करायला खाली वगैरे मला बसताच येत नाही, माझा गुडघा इतका दुखतो, अहो मला बसता उठता सुद्धा येत नाही, वॉशरूमला गेलं मला बाथरूममध्ये बसताच येत नाही, माझा गुडघा खूप दुखतो। म्हणजे ही गोष्ट खरी आहे, तुमचा गुडघा दुखतो, पण तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय म्हणताय, तुमच्या तोंडातून माझा गुडघा दुखतो, माझा गुडघा दुखतो, माझा गुडघा दुखतो। मग जरी तुम्ही गोळ्या औषधे खाताय, जरी तुम्ही ट्रीटमेंट घेताय, ऑइल लावताय, तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडणार ना, कारण तुम्ही नकारात्मक व्हायब्रेशन सोडताय, तुम्हालाच आतून ठीक व्हायचं नाही। मग ते औषध उपचार तुमच्यावर कसं काम करतील? नाही करणार, भलेही ते चांगले असतील। ही गोष्ट लक्षात आली का? म्हणजे आपण आपले नुकसान करून घेत आहोत, म्हणजे तुम्ही तुमच्यावर ते दुखणं हावी करून घेतलं, आणि जेव्हा तुम्ही तुमच्यावर ते हावी करून घेता तर त्याचे नकारात्मक प्रभाव तुम्हालाच भोगावे लागतात, आणि ते लॉंग टर्मसाठी राहतात, कारण तुम्हीच ते क्रिएट करताय, वारंवार बोलताय। आणि जे आपण एखादी शब्द, एखादी गोष्ट वारंवार बोलत असतो, तुमच्या घरात वास्तुदेवता असते आणि ती तथास्तु तथास्तु म्हणते। मग हे सेम वास्तूच्या बाबतीत मग तुम्ही म्हणताय की हे माझं चुकीचं, ते माझं चुकीचं, म्हणून असं होतंय। वास्तुदेवता तथास्तु म्हणते म्हणजे तुमचं ते प्रॉब्लेम आहेत ते कायम पुढे चालूच राहतात, त्याच्यातून बाहेर निघण्याचं तुम्हाला सोल्युशन मिळत नाही। मग आता आपण काय करू शकतो की या घराची जी दक्षिण दिशा आहे ना, तर या दक्षिण दिशेला जर तुमचं घर वगैरे बांधलेलं नसेल, तुम्ही जर बांधणार वगैरे असाल, तर अशा वेळेला काय करू शकतो की घराच्या जर दक्षिण दिशेला टॉयलेट बाथरूम नसू नये। आता ते असेल तरी सुद्धा काय करायचं, तर यावर सुद्धा उपाय सांगणार आहे। आता जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांचं ऑलरेडी घर आहे, आता दक्षिण दिशेला टॉयलेट आहे, तर काय करायचं, टॉयलेट बाथरूम क्लीन ठेवायचं, स्वच्छ ठेवायचं। टॉयलेट बाथरूमचा दरवाजा हा दिवसभर बंद ठेवायचा, जेव्हा बाथरूममध्ये जायचं तेव्हाच तो उघडायचा, बाहेर आलं की परत बंद करायचा। कारण जेव्हा आपण टॉयलेट बाथरूम दक्षिण दिशेला असतं तेव्हा राहूचा जो नकारात्मक प्रभाव आहे ना, तो जास्त पडत असतो, आणि जेव्हा आपण टॉयलेट बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवतो तर ती जी काही बाथरूममधली टॉयलेटमध्ये जी निगेटिव्हिटी असते तर ते आपल्या घरातील वातावरणामध्ये मिक्स होत असते, आणि मग हे सगळे जे त्रास आहेत ना तर ते होऊ शकतात। म्हणून टॉयलेट बाथरूम
बाथरूमचा दार जो दरवाजा आहे तो बंद ठेवायचा. टॉयलेट बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर पाय पुसणं देखील ठेवायचं. नेहमी पाय पुसून घरामध्ये यायचं. तसेच ओलसर पाय घेऊन सगळ्या घरामध्ये जातात असं करायचं नाही. टॉयलेट बाथरूम मधला जो रंग आहे ना तो सुद्धा फेंट ठेवायचा. डार्क कलर वगैरे ठेवायचा नाही. आणि टॉयलेटमध्ये काहीतरी सुगंधित, आजकाल बघा टॉयलेट बाथरूम मध्ये लावण्यासाठी काही वेगळे फ्रेग्रन्स जे आहे ते तुम्ही लावू शकता. ते नसेल ना तर टॉयलेट बाथरूम मध्ये एक काचेची छोटीशी वाटी किंवा मातीची पंती किंवा मातीची वाटी घ्यायची. त्याच्यामध्ये कापूर, खडे मीठ जे असतं तर ते खडे मीठ आणि 2 लवंग समोर फुल असणाऱ्या, आणि त्याच्याकडे जर फिटकरी असेल तुमच्याकडे तर ज्याला तुरटी म्हणतात तर ते त्याचाही एखादा तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा. हे कोणत्याही शनिवारी बाथरूममध्ये ठेवायचं आणि 2-3 शनिवार झाल्यानंतर परत तुम्ही शनिवारी टाकून द्यायचं. घराबाहेर टाका किंवा फ्लश करून टाका आणि परत दुसरं ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही करू शकता. जी नकारात्मकता आहे ना ते हळूहळू कमी होईल आणि जे तुम्हाला वाटतं की असं होतं तसं होतं, हा दोष जो आहे तो होणार नाही. जरी टॉयलेट चुकीच्या दिशेला नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. दुसरं, घरातील दक्षिण दिशा जी असते ना तर तिथे खूप जड सामान, जे भंगाराचं सामान आहे ना तिथे ठेवू नये. याच्यामुळे काय होते की आर्थिक नुकसान होऊ शकतं. आजारपण असेल, आर्थिक नुकसान असेल ना, या गोष्टी होऊ शकतात. पण आता रूमच आहे, एकच रूम आहे, घर छोटं आहे, दक्षिण दिशेलाच असं सामान ठेवायची जागा आहे. मग अशा वेळेला काय करायचं त्याच्यावर सुद्धा तुमच्यासोबत उपाय शेअर करते. दक्षिण दिशेला कधी चप्पल वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या सुद्धा अजिबात ठेवायच्या नाहीत. कारण ही यमाची दिशा आहे आणि चप्पल वगैरे सगळं आपण डस्टबिन वगैरे सगळं ठेवलेलं आहे. तर याचा सुद्धा नकारात्मक प्रभाव हे आपल्याला बघायला मिळू शकतात. तर या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, म्हणजेच याच्या आज बऱ्याच आहेत, पण ते नॉर्मल जे आपण जनरली जे करतो गोष्टी त्या तुमच्यासोबत मी आता शेअर केलेल्या आहेत. वास्तूमध्ये आपण कशी सकारात्मकता क्रिएट करू शकतो हे आपण बघायचं आणि त्याच्यासाठी छोटे छोटे बदल करायचे. अगदी विनाखर्ची. म्हणजे काय की एक व्यवस्थित रुटीन फॉलो करायचं. सकाळी सूर्योदय अपूर्वीच उठायचं. भलेही सगळे उठत नसतील, आपण घरातील महिला आहोत, आपण घरातील लक्ष्मी आहोत, आपण घरातील कर्ता पुरुष आहोत. म्हणून आपण सकाळी सूर्योदयापूर्वीच उठायचं. स्नान करून किचनमध्ये जायचं. अगोदर बघा चुलीची वगैरे पूजा केली जायची आणि जे काही बघा चटणी भाकरी असू द्या, काही असू द्या, ते खूप चविष्ट लागायचं. त्या अन्नाला देखील चव असायची. पण ते अगोदर चुलीची पूजा करायचे. आपल्याकडे चूल वगैरे तर नाहीये, मग तुम्ही गॅसची पूजा करत जा. माझ्या आईला मी आजही बघते की माझी आई सकाळी ना, जे आता दररोज नाही करत, पण ज्या दिवशी सणवार असतो, मंगळवार असतो, शुक्रवार असतो, पौर्णिमा अमावस्या असते, गॅसला हळदी कुंकू वाहते, थोडीशी साखर गॅसवर ठेवते आणि त्यावरनं अगोदर गोड म्हणून चहा करायला ठेवते. आणि तर असं करत जा. आपण रोज, ठीक आहे तुम्ही रोज हळदी कुंकू नाही वाहू शकत ना, तर स्नान करून किचनमध्ये जा आणि ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते करा. बघा, सकाळी उठल्यानंतर घर पूर्ण झाडून काढावे. रात्रभर साचलेली जी नकारात्मकता असते ना ती झाडून त्या धुळीद्वारे घराबाहेर काढा. कधीही दुपारी 12 वाजता झाडून काढायचं, संध्याकाळी 6 वाजता झाडून काढायचं. कधी कधी घरच झाडायचं नाही. तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे ती कशी दूर होईल? तुमच्या घरातील भांडणे कशी दूर होतील? नाही होणार. आणि झाडून काढताना नेहमी जी शेवटची रूम आहे त्याच्यापासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत झाडून यायचं आणि दरवाजातून कचरा जो आहे तो बाहेर काढायचा. म्हणजे काय की घरातील शेवटच्या कोपऱ्यापासून सुरुवात करायची आणि मग आपण मुख्य दरवाजापर्यंत आणली आणि कचरा बाहेर काढला, म्हणजे घराच्या बाहेर फेकून दिली. सेम फरशी पुसताना पण हेच करायचं. फरशी पुसताना त्यामध्ये तुम्ही गोमूत्राचे 1-2 थेंब टाकत जा. गोमूत्र नसेल तर कधी कापूर बारीक करून टाकत जा. तेही नसेल तर कधी कधी खडे मीठ आहे ते टाकत जा. तेही नसेल तर कधी कधी गंगाजल टाकत जा. तेही नसेल तर कधी कधी चिमूटभर हळद टाकून फरशी पुसत जा. किंवा रोज वेगवेगळ्या या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतील तर असं टाकत जा आणि उद्या ते टाकलं, परवा ते टाकलं, या पद्धतीने तुम्ही फरशी पुसू शकता. घरातील नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर काय करायचं, सकाळची जी देवपूजा आहे ना ती 8च्या अगोदर, जास्तीत जास्त 9-10च्याच अगोदर करण्याचा प्रयत्न करायचा.
सगळं काम करून घ्यायचं, दुपारी 12 वाजता देवपूजा करताय, 1 वाजता देवपूजा करताय, अशा गोष्टी नाही करायच्या. सकाळच्या वेळी आपण देवपूजा का करतो? कारण सकाळचं वातावरण जे असतं ते आपलं एक म्हणतो ना सकारात्मकतेने भरलेलं. ब्रह्ममुहूर्ताला एवढं का महत्व आहे? बघा, आजूबाजूला आवाज नसतो, सगळं शांत असतं, आपलं मन एकाग्र असतं आणि जी काही पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, ती जास्तीत जास्त आपण ग्रहण करून ठेवू शकतो आणि ती जास्तीत जास्त आपल्यामध्ये साठवून देखील ठेवू शकतो, जेणेकरून संपूर्ण दिवस आपला सकारात्मकतेने भरलेला राहावा. सकाळी देवपूजा झाली की आवर्जून काय करायचं? देवघरासमोर एखाद्या निरंजनमध्ये किंवा पंथीमध्ये कापूर किंवा 2 लवंगा ज्या आहेत ना त्या जाळायच्या. घंटी जी आहे ना ती आपल्या पूर्ण घरामध्ये वाजवायची. घंटीचा आवाज, शंखाचा आवाज जो असतो ना, जी काही आपल्या वास्तूतील नकारात्मकता असते किंवा आपल्या बाजूला ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतात त्यांना दूर करतो. कारण हा आवाज जो आहे तो नकारात्मक ऊर्जा सहन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे दररोज सकाळी देवपूजा झाली की घरामध्ये घंटी वाजवायची. याच्यामुळे जे काही दोष असतील ना तुमच्या घरातले ते सुद्धा हळूहळू दूर होतील. याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. आणि दररोज सकाळी स्नान वगैरे झालं, देवपूजा करण्याच्या अगोदर मुख्य दरवाजासमोर पाणी शिंपडायचं, झाडू काढायचं, दरवाजामध्ये स्वस्तिक का होईना दररोज रांगोळी काढायची. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, गुरुवार किंवा जे काही सणवार असतात त्या तिथीला उंबरट्याला हळदीचं लेपन करा. या गोष्टी काय करतात की नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर ठेवतात. फक्त सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते आणि आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे, नकारात्मकता आहे ना ती सुद्धा हळूहळू दूर होऊ लागते आणि आपल्या घरातले जे प्रॉब्लेम आहेत ना ते सुद्धा दूर होऊ लागतात. भले तुमचा दक्षिण दिशेला दरवाजा असो किंवा इतर दिशेला दरवाजा असो, या गोष्टी तुम्ही रोज आवर्जून करा. तसेच संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ आहे, त्या वेळेला घरामध्ये झोपू नका, त्यावेळेला झाडून काढू नका, त्यावेळेला कपडे धुवू नका. भले मशीनमध्ये लावतोय पण त्या वेळेला लावू नका, त्यावेळेला खात बसू नका, घरात मोठ्याने बोलू नका, केस विंचारू नका, कारण हे दरिद्रीचं लक्षण आहे. आणि संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे. तुम्ही या गोष्टी केल्या, तुमच्या दरिद्रीच्या गोष्टी करताय आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल का? नाही करणार. मग या उलट संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ आहे. देवासमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर दिवा लावायचा, दरवाजात अगरबत्ती लावायची, दरवाजात दिवा लावायचा, दरवाजा तिन्ही सांजेच्या वेळेला थोडा का होईना उघडा ठेवायचा. जे कोणते स्तोत्र मंत्र तुम्हाला येतात ते मोठ्याने म्हणायचे, म्हणजे आपल्या घरात वास्तुदेवता राहते आपल्या भिंतीमध्ये. पण जे काही एवढे दिवस आपल्याला माहीत नव्हतं, आपण वाईट बोललेलो, कोणाबद्दल बोललेलो, काय नकारात्मकता त्या भिंतीने शोषून घेतलेली आहे, तर ती दूर व्हावी यासाठी मोठ्याने स्तोत्र मंत्र म्हणायचे. मोबाईलवर किंवा टीव्हीवर लावायचे. हे तुम्ही करू शकता. तुमच्या घरी जर आंब्याचं झाड असेल, तुम्हाला जर आंब्याची पानं मिळत असतील अगदी म्हणजे जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा, तर प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाजाला आवर्जून लावा. आता तुमचं घर वास्तुशास्त्रानुसार नाहीये किंवा ज्या गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात वास्तुशास्त्रानुसार त्याच्या उलट तुमच्या घरात आहे, मग या गोष्टी आपल्यावर हवी होऊ कशा द्यायच्या नाही, ही नकारात्मकता आपल्यावर कशी होऊन द्यायची नाही. यासाठी काय करायचं? ही माझी वास्तू आहे, माझ्या घरामध्ये वास्तुदेवता राहते, तर त्या वास्तुदेवतेला प्रार्थना करायची. दररोज अगदी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करताना किंवा तुम्ही संध्याकाळची देवपूजा वगैरे करता, आता देवपूजा झाल्यावर फक्त हात जोडून वास्तुदेवतेचे स्मरण करायचं. ओम वास्तुदेवताये नमः, ओम वास्तुदेवताये नमः, कमीत कमी 11 वेळा म्हणा. आणि ही वास्तुदेवता माझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद आहे. तुझ्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य प्राप्त झालेलं आहे. ही वास्तू जी आहे ती माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, खूप लकी आहे. आमचा व्यवसाय चांगला चालत आहे, आमची उत्तरोत्तर खूप प्रगती होत आहे. हे वास्तुदेवता, मी तुमची खूप आभारी आहे की तुमचा आशीर्वाद, तुमची कृपा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आहे आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या आयुष्यामध्ये मला सक्सेस, प्रत्येक कामामध्ये यश मिळत आहे. मला व माझ्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य लाभलं आहे. आपण धन्यवाद मानायचं. दररोज तुम्ही जेव्हा हे म्हणाल तर तुमच्या प्रत्येक वाईट गोष्टीला, चांगल्या गोष्टीला, जसं वास्तुदेवता तथास्तु म्हणते
तर दररोज तुम्ही ही प्रार्थना केली तर तुमच्या या प्रार्थनेला सुद्धा तुमची वास्तुदेवता तथास्तु म्हणेल आणि या नकारात्मक जी तुमची वास्तू जे काही वास्तूनुसार नाही ते तुमचं घर तुम्हाला सकारात्मक प्रभाव देऊ लागेल। तेच तुमचं घर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचवेल। हेच तुमचं वास्तुशास्त्रानुसार नसलेलं घर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना करिअरमध्ये सक्सेस देईल, तुम्हाला आरोग्य उत्तम देईल, तुम्हाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देईल। पण कधी आपण असा विचार करत नाही आपण काय अरे माझं वास्तुशास्त्रानुसार घरच नाही, मला करून घ्यावं लागेल वास्तू, मला या भिंतीवर लावायची, ही वस्तू लावायची, त्या देवघरात यंत्र ठेवायचे, इथं हे ठेवायचे, तिथं ते ठेवायचे, म्हणजे या गोष्टी खऱ्या आहेत पण त्या आपण आपल्यावर हवी करून घेतोय आणि यामुळे या सगळ्या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत चाललेला आहे आणि आपण यातून बाहेर निघू शकत नाहीयेत। आपण स्वतः यात गुरफटलं जातोय, कितीही जरी प्रयत्न केला बाहेर निघण्याचा निघू शकत नाही, कारण तुमच्या माइंडची रिप्रोग्रॅमिंग जी आहे किंवा तुमच्या माइंडची प्रोग्रॅमिंग जी आहे ती आतूनच निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे आणि ती निगेटिव्हिटी कुठेतरी दूर करा आणि जे काही माझं आहे त्यामध्ये मला सुखी समाधानी आनंदित कसं राहता येईल यासाठी आपले विचार सकारात्मक करा। कोणत्याही गोष्टी आपल्यावर हवी होऊन देऊ नका। मध्यमवर्गीय व्यक्तीच्या वास्तूचं दार जर दक्षिणमुखी असेल तर ते लोक याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे अधिकच चिंतित पडतात। वास्तुज्ञानाचे खर्चिक उपाय गोरगरिबांना परवडणारे नसतात व साधे सोपे विना खर्चिक उपाय त्यांना माहिती देखील नसतात। आता त्यामुळे त्यांची परिस्थिती शोकनीय किंवा अतिशय चिंतित पडल्यासारखी होते। मानसिक ताणतणावामध्ये या व्यक्ती खचतात। खरे तर आपण आपले प्रारब्ध घेऊन जन्माला येतो, बाकी सारे निमित्त मात्र असतं। दक्षिण द्वाराचा परिणाम होतोच नाही असं बिलकुल नाही, पण थोड्या प्रमाणात तो होत असतो। दक्षिण द्वाराला न घाबरता आपले मन घट्ट करून आपले धीट बनलं पाहिजे। नकारात्मकता आपण अगदी आपल्या मनातून पहिल्यांदा झटकून टाकावी। तसेच तुम्ही दक्षिण दरवाजाच्या वरती पंचमुखी मारुतीचा फोटो देखील लावू शकता। खरं सांगू का की मी लहानपणापासून सुद्धा दक्षिण दरवाजाच्या घरामध्येच आम्ही राहिलो, पण आम्हाला कधी या गोष्टीचा कधीच त्रास झाला नाही, कारण आम्हाला कधी वाटलंच नाही की आमचा दरवाजा हा दक्षिण दिशेला आहे आणि त्यामुळे हा त्रास होईल तो त्रास होईल। तर हे माझं खरोखरचं उदाहरण आहे। वैयक्तिक कसं होतं की माणूसच विचार करतो हा माझा असा दरवाजा आहे आणि त्याच्यामुळे माझे हे प्रॉब्लेम आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही छोटे मोठे प्रॉब्लेम होत असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।